भाजपात उपऱ्यांना उपरणं, निष्ठावंतांची उपेक्षा. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलंय. अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही. दल बदलू दिनकर पाटलांना निष्ठेसाठी रडू. 36 वर्षात 6 पक्ष. पाटील म्हणतात मी एकनिष्ठ. तुम्हाला जर वाटलं ना राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. राजकारणात अनेकांनी निष्ठेच्या नावावर प्रतिष्ठा मिळवत आपल्या कष्टानं अनेक पक्ष मोठे केले. पण अनेक पक्ष बदलून निष्ठेचं सोंग घेणारे दलबदलू सोंगाडे देखील जन्माला आले. त्यातच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर आणि निष्ठांतरालाही सुरुवात झाली. यात आघाडी घेतली ती नाशिकमधील दिनकर पाटलांनी. दिनकर पाटलांच्या या दलबदलू इतिहासावर जर एक नजर टाकली तर राज्यशास्त्रात त्यांच्यावर एक धडा अभ्यासक्रमात ठेवायला हरकत नसावी. ऐका पाटलांनी बदललेल्या पक्षांची क्रमवारी खुद्द त्यांच्याच तोंडून. मी जनता दलात गेलो, आलं लक्षात? मी माझ्यासाठी नाही. मग जनता दलात गेल्यावर 4-5 वर्ष काम केलं आणि 1992ला महापालिकेची निवडणूक लागली. मी लगेच 1993ला परत काँग्रेसमध्ये अजितदादांना आपण शिवाजीनगरला आणून मी परत काँग्रेसमध्ये गेलो. 2012ला लता पाटलाला आणि मला आम्ही उभे राहिलो काँग्रेसकडून. तिथं तुम्ही बघितलं आपल्याला भुजबळ साहेबांनी किती त्रास दिला. मग मी परत लोकसभा भुजबळांना पाडण्यासाठी परत मी राजीनामा देऊन टाकला काँग्रेसचा आणि भुजबळ साहेबांच्या विरोधात उभा राहिलो. हे तुम्हाला माहिती आहे. 2014ला परत पोटनिवडणूक लागली. मी राजीनामा दिलेला होता काँग्रेस पक्षाचा नगरसेवकचा आणि मग मी परत भारतीय जनता पार्टीत 11 वर्ष काम केलं. ऐकलत? पक्ष, निष्ठा, विचारधारा निवडणुकीसाठी कशी बदलत गेली ते. बरं, हे विरोधकांनी सांगितलेलं नाही तर खुद्द दिनकर पाटलांनीच आपल्या पक्षांतराच्या इतिहासाबद्दल सांगितलंय. आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला त्या भाजपबद्दल त्यांच्या मनात काय प्रतिमा होती हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग ऐका भाजपबद्दलच काय म्हणतायत पाटील. तुम्हाला जर वाटलं ना राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. लबाडाचा पक्ष येतो. लबाडांचा पक्ष भाजप असं दिनकर पाटील म्हणतायत. पण खरंच भाजप लबाडांचा पक्ष आहे की दिनकर पाटील लबाड बोलत होते? कारण आता आम्ही जी 2 दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत ते पाहून तुम्हीच ठरवा. ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर 24 डिसेंबरला आनंदानं नाचणारे हे तेच दिनकर पाटील आणि अवघ्या 24 तासांच्या आतच विकासाचं स्वप्न उराशी बाळगत थेट भाजपमध्ये प्रवेश करणारे दिनकर पाटील. एकीकडे निष्ठावंत ओक्साबोक्शी रडत असताना सत्ता पिपासू मात्र प्रत्येक निवडणुकीत नवनवे पक्ष घेऊन लोकांना निष्ठेचे धडे देतायत. राजकारणात पक्षांतर हे नित्याचंच. पण दिनकर पाटलांच्या पक्षांतराची कहाणी दलबदलू शब्दही कमी पडेल अशीच. लोकसभेला बसपा, विधानसभेला मनसे आणि महापालिकेला भाजप असे धडाधड पक्ष बदलणारे आणि हुकमी रडू येणाऱ्या दिनकर पाटलांसारख्या संधी साधू नेत्यांना आता मतदारांनीच त्यांची योग्य जागा दाखवून दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.